नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ खास त्या विद्यार्थ्यांसाठी जे विद्यार्थी 5वी नवोदय त्याचबरोबर स्कॉलरशिपच्या परीक्षेची तयारी करतायत त्या विद्यार्थ्यांसाठी हा खास व्हिडिओ आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण 5वी साठी जेवढ्या पण कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहेत त्या सगळ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठीचे व्हिडिओज आपण आपल्या YouTube चॅनलवरून टाकणार आहोत। तर आपल्याला विनंती की आपण सर्वांनी ह्या व्हिडिओचा आनंद घ्यावा। तर सर्वप्रथम आपण नवोदय प्रवेश परीक्षेसाठीचा जो पहिला घटक आहे संख्या, या घटकाबद्दल आपण आज बोलणार आहोत। त्यामध्ये मग नैसर्गिक संख्या असतील, पूर्ण संख्या असतील, पूर्णांक संख्या असतील, समसंख्या असतील, विषम संख्या असतील, या सर्व संख्या संयुक्त संख्या असतील, या संख्यांच्या बाबतीमध्ये आपण आज बोलणार आहोत। तर सर्वप्रथम आपण पाहणार आहोत नैसर्गिक संख्या। सगळ्यात पहिल्यांदा नैसर्गिक संख्या कोणत्या संख्येला म्हणायचं ते या ठिकाणी आपण पाहणार आहोत। तर नैसर्गिक संख्या त्या संख्येला म्हणायचं ज्या की n अक्षराने दर्शवतात, n फॉर नॅचरल नंबर्स। तर नैसर्गिक संख्या त्या संख्येला म्हणायचं ज्या संख्येचा उपयोग आपण मोजण्यासाठी करतो। मग आपण मोजण्यासाठी सुरुवात करून करतो 1 पासून। मग 1 पासून सुरू होणाऱ्या ज्या संख्या आहेत त्यांना आपण म्हणूयात नैसर्गिक संख्या, जसं की 1 2 3 4 5 6 अँड सो ऑन। म्हणजे ज्या संख्येचा उपयोग आपण मोजण्यासाठी करतो त्या संख्येला आपण नैसर्गिक संख्या म्हणूयात। आणि मग पहिली नैसर्गिक संख्या कोणती आहे तर 1। लक्षात येत आहे का? नैसर्गिक संख्येला शो केलं जातं n अक्षराने। पहिली नैसर्गिक संख्या आहे 1 आणि शेवटची नैसर्गिक संख्या आपण सांगू शकत नाही कारण त्या अनंतापर्यंत आहे। म्हणून ज्या संख्येचा उपयोग आपण काउंटिंगसाठी म्हणजे मोजण्यासाठी करतो त्या संख्येला काय म्हणूयात मग आपण नैसर्गिक संख्या। त्यानंतरचं दुसरं आहे पूर्ण संख्या। मग पूर्ण संख्या कोणत्या संख्येला म्हणायचं? पूर्ण संख्या दर्शवलं जातं w अक्षराने, w फॉर होल नंबर्स, म्हणजे इंग्लिश मध्ये त्याला आपण होल नंबर्स म्हणत असतो कोणाला? पूर्ण संख्येला। मग पूर्ण संख्येची सुरुवात कुठून होते? जर आपण नैसर्गिक संख्येमध्ये 0 मिळवलं तर त्या होतात पूर्ण संख्या। म्हणून आपण असं म्हणू शकतो 0 अधिक नैसर्गिक संख्या म्हणजेच कोणत्या संख्या? तर या ठिकाणी त्या होतात पूर्ण संख्या। कशा संख्या होतील मग? पहिली पूर्ण संख्या कोणती आहे तर 0, त्यानंतर 1 2 3 4 5 6 अँड सो ऑन। म्हणजे सांगायचं झालं तर जसं पहिली नैसर्गिक संख्या आहे 1 तशीच पहिली पूर्ण संख्या कोणती आहे तर 0। म्हणजे फक्त नैसर्गिक संख्येमध्ये जर 0 आपण ऍड केलं तर त्या होतात पूर्ण संख्या। मग पहिली पूर्ण संख्या आहे 0 आणि शेवटची पूर्ण संख्या आपण सांगू शकत नाही। त्यानंतरची संख्या आहे पूर्णांक संख्या। पूर्णांक संख्या कोणत्या संख्येला म्हणायचं? जसं आपण पाहिलं नैसर्गिक संख्येमध्ये जर 0 ऍड केलं तर ते होतात पूर्ण संख्या। त्याच पद्धतीनं जर आपण पूर्ण संख्येमध्ये ऋण संख्या जर मिळवल्या तर आपल्याला भेटतात पूर्णांक संख्या, ज्याला आपण इंग्लिश मधल्या पूर्णांक संख्येला I अक्षराने शो केलं जातं, I फॉर इंटिजर्स। मग नैसर्गिक संख्येमध्ये 0 मिळवलं तर होतात त्या ठिकाणी पूर्ण संख्या। त्याच पद्धतीनं या पूर्ण संख्येमध्ये जर आपण ऋण संख्या मिळवल्या म्हणजे आपण असं म्हणू शकतो ऋण संख्या प्लस पूर्ण संख्या म्हणजे कोणत्या संख्या होतात तर पूर्णांक संख्या होतात। मग कसं होणार ते? जसं की शेवटची आपल्याला जसं आपण पहिली नैसर्गिक संख्या सांगितली 1, पहिली पूर्ण संख्या सांगितली 0, पण पहिली पूर्णांक संख्या आपण सांगू शकत नाही कारण की इकडं अनंत संख्या आहे आणि इकडच्या बाजूला सुद्धा अनंत संख्या आहे। म्हणजे शेवटची पूर्णांक संख्या सुद्धा सांगता येत नाही आणि पहिली पूर्णांक संख्या सुद्धा सांगता येत नाही। मग काय होईल? -3 -2 -1 0 1 2 3 4 5 6 अँड सो ऑन। या पद्धतीने म्हणजे पूर्णांक संख्येच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर पहिली पूर्णांक संख्या सुद्धा सांगू शकत नाहीत आणि शेवटची पूर्णांक संख्या सुद्धा सांगू शकत नाही। पूर्णांक संख्या म्हणजे कोणत्या संख्या? 0 नैसर्गिक संख्या आणि ऋण संख्या याला मिळून कोणत्या संख्या तयार होतात तर पूर्णांक संख्या तयार होतात। त्याचबरोबर आता आपल्याला पुढे पाहायचं आहे समसंख्या आणि विषम संख्या। मग समसंख्या कोणत्या संख्येला म्हणायचं ते एकदा आपण पाहणार आहोत। समसंख्या ज्याला आपण इंग्लिश मध्ये समसंख्या ज्या आहेत तर त्या ठिकाणी त्याला आपण इव्हन नंबर्स म्हणत असतो। मग समसंख्या कोणत्या संख्येला म्हणायचं? मग ज्या संख्येच्या एकक स्थानी जर एखाद्या संख्येच्या एकक स्थानी काय असेल 0 2 4 6 8 हे अंक असतील, 0 असेल 2 असेल 4 असेल 6 असेल 8 असेल तर आपण त्या संख्येत म्हणजे 0 2 4 6 किंवा 8 यापैकी कोणताही एखादा अंक जर एखाद्या संख्येच्या एकक स्थानी असेल तर त्या संख्येला काय म्हणणार मग आपण? समसंख्या। किंवा आपण असे म्हणू शकतो ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो त्या संख्येला सुद्धा आपण समसंख्या म्हणू शकतो। त्यापेक्षा सिंपल आहे, फक्त काय पाहायचं त्या संख्येच्या एकक स्थानी पाहायचं 2 4 6 2 4 0 म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 या अंकापैकी एखादा अंक असेल तर त्या संख्येला काय म्हणणार मग आपण? समसंख्या।
मग जस्ट आपल्याला एखादी संख्या दिसली तर आपल्याला काहीच पाहायचं नाही, त्याच्या एकक स्थानी जर 0 असेल, 2 असेल, 4 असेल, 6 असेल किंवा 8 असेल, यापैकी कोणताही एक अंक असेल तर त्या संख्येला आपण काय म्हणणार, समसंख्या. मग ती किती अंकी संख्या असली तरी चालते. जसं आपण एक नंबर घेऊया, जसं की 5936. आपल्याला काय पाहायचं, बाकी काहीच नाही पाहायचं, फक्त आपल्याला एकक स्थानी कोणता अंक आहे, 6. जर एखाद्या संख्येच्या एकक स्थानी 6 असेल तर बट ऑब्वियसली कोणती संख्या आहे, तर ती समसंख्या आहे. किंवा आणखी एखादा नंबर घेऊयात आपण 9438. तर या संख्येच्या एकक स्थानी किती आहे, 8. ज्या संख्येच्या एकक स्थानी 8 असेल तर ती कोणती संख्या असते, मग समसंख्या असते. त्याच पद्धतीनं आपण आता विषम संख्या पाहणार आहोत. तर विषम संख्या कोणत्या संख्येला म्हणायचं त्याबद्दल आपण बोलणारच आहोत. त्यानंतर आपण पाहणार आहोत विषम संख्या. ज्या पद्धतीने आपण समसंख्या पाहिलं त्याच पद्धतीने आता आपल्याला विषम संख्या पाहायचं. मग विषम संख्या कोणत्या संख्येला म्हणायचं, ज्या संख्येच्या एकक स्थानी विषम संख्या. जर एखाद्या संख्येच्या एकक स्थानी आपल्याला फक्त एकक स्थानी पाहिजे, एकक स्थानी 1 3 5 7 9 1 असेल, 3 असेल, 5 असेल, 7 असेल किंवा 9 असेल तर त्या संख्येला काय म्हणणार आपण, विषम संख्या. जस्ट आपल्याला काय पाहिजे, दिलेली संख्या असेल त्याच्या एकक स्थानी कोणता अंक आहे. जर त्याच्या एकक स्थानी 1 3 5 7 किंवा 9 यापैकी कोणता एखादा अंक असेल तर त्या संख्येला काय म्हणणार आपण, विषम संख्या. जसं की एक आपण संख्या घेऊया 35647. आपल्याला जस्ट काय पाहायचं, एकक स्थानी असणारा अंक कोणता आहे, 7. मग या संख्येच्या एकक स्थानी 7 आहे म्हणून ही कोणती संख्या आहे, तर ती विषम संख्या आहे. आणखी एखादा एक्झाम्पल घेऊयात आपण, जसं की 50459. या संख्येच्या एकक स्थानी किती आहे, 9. त्या संख्येच्या एकक स्थानी 9 आहे म्हणून ही कोणती संख्या आहे, तर विषम संख्या आहे. मित्रांनो फक्त आपल्याला काय पाहायचं, एकक स्थानी असणारा अंक पाहायचा. एकक स्थानी 1 3 5 7 किंवा 9 यापैकी कोणताही एक अंक असेल तर त्या संख्येला म्हणणार मग आपण विषम संख्या. त्यानंतरचा पुढचा जो कन्सेप्ट आहे, पुढची संख्या जी आहे त्याला आपण पाहूयात मूळ संख्या. हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे विद्यार्थी मित्रांनो, त्याला इंग्लिश मध्ये आपण प्राईम नंबर म्हणतो. त्याच पद्धतीनं या विषम संख्येला आपण इंग्लिश मध्ये म्हटलं जातं ऑड नंबर्स. आता मूळ संख्या हा सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे आणि याच्यावरती खूप सारे प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. तर विद्यार्थी मित्रांनो, मूळ संख्या कोणत्या संख्येला म्हणायचं, तर ज्या संख्येला ती संख्या आणि 1 या दोन संख्येने भाग जात असेल तर त्या संख्येला म्हणणार मग आपण मूळ संख्या. सिंपल गोष्ट काय लक्षात ठेवायचं आपल्याला, की जर एखादी संख्या असेल आणि त्या संख्येला फक्त त्या संख्येनं आणि 1नं या दोन संख्येनं जर भाग जात असेल तर त्या संख्येला म्हणणार आपण मूळ संख्या. तर पहिली मूळ संख्या कोणती आहे, तर 2. त्या 2च्या बाबतीमध्ये जर सांगायचं झालं तर 2 ही अशी एकमेव मूळ संख्या आहे की जी सम आहे आणि बाकीच्या सगळ्या मूळ संख्या कशा आहेत, तर विषम आहेत. का 2 ही मूळ संख्या आहे, कारण की 2 ला कशाने भाग जातो, फक्त 2 ला 2 या संख्येनं आणि 1 या संख्येनं या दोनच संख्येनं भाग जातो म्हणून 2 ही मूळ संख्या आहे. त्याच पद्धतीनं 3 ला आपण कशाने भाग देऊ शकतो, 3 ला 3 ने आणि 1 ने या दोनच संख्येनं भाग जातो म्हणून 3 सुद्धा कशी संख्या आहे, तर मूळ संख्या आहे. त्याच्यानंतर जर आपण विचार केला 4च्या बाबतीमध्ये 4 ही मूळ संख्या नाही आहे, कारण 4 ला कशाने भाग जातं, 4 ला 4 ने पण भाग जातं, 2 ने पण भाग जातं आणि 1 ने पण भाग जातं म्हणून 4 ही मूळ संख्या नाही. मग मूळ संख्या नसेल तर ती कोणती संख्या आहे, तर तिला म्हणायचं मग संयुक्त संख्या. लगेचच आपण संयुक्त संख्या कशाला म्हणतात तेही सुद्धा पाहून घेऊया. मग संयुक्त संख्या त्या संख्येला म्हणायचं ज्या संख्येला 2 पेक्षा अधिक संख्येनं भाग जात असेल तर त्या संख्येला काय म्हणणार मग आपण संयुक्त संख्या. जसं आपण पाहिलं 4च्या बाबतीमध्ये 4 ला आपण इथे लिहूया. 4 ला कोणत्या संख्येने भाग जातं, 4 ला 1 ने पण भाग जातो, 4 ला 2 ने पण भाग जातो आणि 4 ला 4 ने पण भाग जातो. म्हणजे 4 ला 2 पेक्षा अधिक संख्येने भाग जातं म्हणून 4 ही कशी संख्या आहे, तर संयुक्त संख्या आहे. म्हणजे ज्या संख्येला 2 पेक्षा अधिक संख्येने भाग जात असेल तर त्या संख्येला आपण म्हणूयात मग संयुक्त संख्या. आणि ज्या संख्येला फक्त 2च संख्येनं म्हणजे त्या संख्येनं आणि 1नं या दोन संख्येनं भाग जात असेल तर त्याला म्हणूयात मग आपण मूळ संख्या. मग पहिली मूळ संख्या कोणती आहे, 2. त्यानंतरची कोणती आहे, 3. त्याच्यानंतरची कोणती आहे, 5. 5च्या नंतर कोणती आहे, 7. 7च्या नंतरची कोणती आहे, 11. असं 100 पर्यंतच्या मूळ संख्या आपल्या सगळ्यांना तोंडपाठ पाहिजे, माहिती असायला पाहिजे की 1 पासून 100 पर्यंतच्या मूळ संख्या कोणत्या आहेत आणि त्या संख्येनं किती आहेत हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. आणि विद्यार्थी मित्रांनो, दुसरी महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे 1 ही एकमेव अशी संख्या आहे की जी मूळ सुद्धा नाही आणि संयुक्त सुद्धा नाही.
लक्षात येते का? म्हणजे एक ही अशी संख्या आहे की जी मूळ सुद्धा नाही आणि संयुक्त सुद्धा नाही. संयुक्त संख्येच्या बाबतीमध्ये आणखी एखादं उदाहरण घ्यायचं झालं तर 5च्या नंतर आपण 6 घेऊया. 6ला कशाने भाग जातं? 1 ने भाग जातं, 2 ने पण भाग जातं, 3 ने पण भाग जातं आणि 6 ने सुद्धा भाग जातं. म्हणजे 6ला 2 पेक्षा जास्त संख्येने भाग जातो, म्हणून या ठिकाणी 6 ही कशी संख्या आहे तर संयुक्त संख्या आहे. अगेन 7ला फक्त 7 ने आणि 1 नेच भाग जातो, म्हणून 7 कशी संख्या आहे तर मूळ संख्या आहे. त्याच्यानंतर आहे 8. 8च्या बाबतीमध्ये जर पाहिला तर आपण 8ला 1 ने भाग जातो, 2 ने भाग जातो, 4 ने भाग जातो आणि त्याचबरोबर 8 ने स्वतः भाग जातो, म्हणून 8 ही कशी संख्या आहे तर संयुक्त संख्या आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला 1 पासून 100 पर्यंतच्या मूळ संख्या तोंडपाठ पाहिजे ते आपण बघूयात कोणत्या कोणत्या आहेत. तर पहिली मूळ संख्या आहे 2, 3, 5, 7, 11, त्याच्यानंतर आहे 13, त्यानंतर आहे 17, त्यानंतर आहे 19, त्यानंतर आहे 23, 23च्या नंतर आहे 29, 29 नंतर आहे 31, 31 नंतर आहे 37, 37 नंतर आहे 41, 41 नंतर आहे 43, 43 नंतर आहे 47, 47च्या नंतर आहे 53, 53च्या नंतर आहे 59, 59च्या नंतर आहे 61, 61च्या नंतर आहे 67, 67च्या नंतर आहे 71, 71च्या नंतर आहे 73, 73च्या नंतर आहे 79, 79च्या नंतर आहे 83, 83च्या नंतर आहे 89 आणि 89च्या नंतर आहे 97. जर आपण एकूण मोजल्या तर या संख्या किती भरतात एकदा आपण बघूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 आणि 25. म्हणजेच 1 पासून 100 पर्यंतच्या मूळ संख्या किती आहेत तर त्या आहेत एकूण आहेत 25. किती संख्या आहेत? 1 पासून 100 पर्यंतच्या मूळ संख्या किती आहेत? 25. आणि मग संयुक्त संख्या किती येतात तर 100 मधनं जर आपण 25 मायनस केलं तर येतात 75. पण त्यातली एक ही कशी आहे? एक ही अशी संख्या आहे की जी मूळ सुद्धा नाही आणि संयुक्त सुद्धा नाही, त्यामुळे ती एक मायनस करा म्हणजे किती राहिल्या 74. म्हणजे एकूण संयुक्त 1 पासून 100 पर्यंतच्या संयुक्त संख्या किती आहेत तर 74. मूळ संख्या किती आहेत तर 25 आणि त्याच्यानंतर एक ही अशी संख्या आहे की जी मूळ सुद्धा नाही आणि संयुक्त सुद्धा नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, या मूळ संख्येवरती खूप सारे प्रश्न विचारले जातात. त्याच्यानंतर आपण पुढच्या घटकामध्ये आपण जोड मूळ संख्या कोणत्या संख्येला म्हणणार आहोत त्याच्याबद्दल सुद्धा या ठिकाणी चर्चा करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला विनंती आहे की आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करायला बिलकुल विसरू नका. आपल्यासाठी नवनवीन व्हिडिओज या नवोदयच्या जवाहर नवोदय विद्यालयाची प्रवेश परीक्षा असेल किंवा सैनिकी स्कूलची प्रवेश परीक्षा असेल किंवा स्कॉलरशिप सारख्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असतील, या सगळ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठीचं प्रिपरेशन करण्यासाठी, तयारी करण्यासाठी आपण आपल्या हक्काच्या चॅनलवरती यावं ही आपल्या सर्वांना विनंती. धन्यवाद.